19 तारीख आहे, 19 सप्टेंबर 2025. या दिवशी आज आपण हा झेन आंबा या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्या कार्यक्रमासाठी तोडतोय. बघा इथं समोर दिसतोय आणि हा आंबा इथं आपण काढलाय. बघा हा आंबा ताजा आंबा तोडलेला आहे. हे असे ताजे आंबे काढले आणि हे आपल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मी कापून आपल्या सर्वांना दाखवणार आहे. सप्टेंबर महिना आहे, या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये ह्या आंब्यांना आंबे आलेले आपल्याला दिसतात. बऱ्याचशा ठिकाणी मोठे मोठे आंबे, काही आंब्यांना बहार आलेलं दिसतं, सेटिंग झालेलं दिसतं. आणि ही एकाच वर्षाचं झाड आहे. एका वर्षाच्या झाडाला जिथं जर पाहिलं तर बघा हा एक छोटा आंबा, हा तसे मॅच्युरिटीमध्ये राहिला 100-150 ग्रॅमचा, हा 200-250 ग्रॅमचा. त्याच्या शेजारी हा आता आंबा पिकायला आला खाली. आणि जर पाहिलं तर माझ्या हातामध्ये हा आंबा आहे. आणि तो समोर जर पाहिलं आता ह्या झाडाला बघा, इथे आता हा जर एकदम फ्लोऱ्यातून सेटिंग झालेला आहे, त्याच्यापेक्षा हा मोठा झालेला आहे. या दिवसामध्ये कुठंच आंब्याला आंबे नाही. आणि आपल्या ह्या संपूर्ण परिस्थितीमध्ये आंबा आणि पेरू, आता हा पेरूसुद्धा 1 वर्षाचाच झालेला आहे. त्याला प्रचंड बहार आहे, कळ्या आहे, फुलं आहे. म्हणजे पेरू आणि आंबा आपण हे दोन्ही संमिश्र लावू शकतो. अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी शेती केली तर 2-2 फुटावर शेती, 3-3 फुटावर शेती आंब्याची करता येते, पेरूची 2-2 फुटावर करता येते. आणि त्या ठिकाणी तण होऊ नये म्हणून आपण वीड मॅट पण वापरलं. प्रत्येक शेतकऱ्यांना अशा पद्धतीने शेती केली तर कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न आपल्याला येणार आहे. धन्यवाद.